त्यात दुसरीकडे माढा लोकसभेची जागा महायुतीसाठी सुळावरची पोळी ठरण्याची शक्यता आहे। भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केली। मात्र रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला महायुतीमधूनच विरोध केला जातोय आणि हा विरोध शमवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही परिस्थिती जैसे थे आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत निर्माण झालेला तिढा काही सुटता सुटत नाहीये। उलट दिवसेंदिवस हा वाद चिघळत चालल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढ्याच्या जागेवर दावा ठोकला होता। काही दिवसांपूर्वी भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून उमेदवारी जाहीर केली आणि त्यावरूनच वादाची ठिणगी पडली आहे। खरं तर रामराजे निंबाळकर यांची नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या सागर बंगल्यावर बैठक घेतली। त्या बैठकीत अजित पवार सुद्धा हजर होते। मात्र त्या बैठकीनंतर सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवलाय। त्यांनी फलटणमध्ये नुकताच आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत राजकीय भूमिका स्पष्ट केली आणि रणजितसिंह निंबाळकर यांना सूचक इशारा दिला। त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही, हे स्पष्ट सांगून येऊ आणि मग काय करायचं ते करा। भाजपनं माढ्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी समोर आली। त्याला भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा जोरदार उत्तर दिलं। आता मला मतं कमी मागच्या लोकसभेला पडली नाहीत, त्यावेळेस ते सभापती होते फलटणचे, त्यामुळे फलटणची जनता रामराजेंपेक्षा माझ्यावर अधिक प्रेम करते। त्यामुळे निश्चितपणे मला मी सांगितले मताची सुनामी येणार आहे। पण माढ्यातून उमेदवारी न मिळाल्यानं महायुतीत केवळ रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत असं नाही, तर भाजपमधून सुद्धा निंबाळकर यांच्या समोर आव्हान उभं टाकलंय। भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा माढ्यातूनच लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत। मोहिते पाटील यांची नाराजी दूर करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी अकलूजला वारी केली। मात्र त्यानंतरही धैर्यशील मोहिते पाटील यांची भूमिका काही बदललेली नाही। नुकताच त्यांनी मतदारसंघाचा दौरा करत समर्थकांचा कानोसा घेतला। मात्र मोहिते पाटील यांच्या या भूमिकेवर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी बचावात्मक पवित्रा घेतलाय। माझी काही त्यांना अपेक्षा होती की या ठिकाणी त्यांना उमेदवारी पाहिजे होती, त्यांच्या बंधूंना उमेदवारी पाहिजे होती, त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यानंतर थोडीफार नाराजी असणं शक्य आहे आणि मला त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे मी कुठलाही शब्द या ठिकाणी या विषयावर बोलणार नाही। माढा लोकसभा मतदारसंघावरून रामराजे नाईक निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्या नाराजीमुळे महायुतीच्या समोर पेच निर्माण झालाय। आगामी काळात महायुतीचे नेते हा पेच कसा सोडवतात याविषयी महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।